ठाकरेंच्या राजकारणाचा अंदाज लागत नाही. ठाकरे सत्तेत आले असतानाही भाजपशी पंगा घेऊन 2019मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीला संजीवनी दिली. आता मनसे जवळपास हद्दपार होण्याच्या मार्गावर होती. मात्र मराठीच्या मुद्द्यावर सरकारला बुद्धे मारत भावाबरोबर 20 वर्षांचा अबोला सोडत भरत भेट घडविली. शिवसेना फोडली किंवा मुंबईतून ठाकरे बाहेर काढले म्हणजे संपले जाईल. भाजपाने प्रथम या भ्रमातून बाहेर यायला हवे. लोक श्वास घेतानाही ठाकरे म्हणतात, सोडताना सुद्धा ठाकरेच बोलतात. यामुळे सत्ता आणि ठाकरे यात फरक आहे. सत्तेच्या सारीपाटावर ठाकरे रमत नाही हे मुख्यमंत्रीपद सोडतानाच दिसले. फक्त दुःख याचे होते आणि राहणार त्यांच्या लोकांनीच दगा दिला होता. आज विपरीत परिस्थिती असतानाही ठाकरेंना लोकांची कधीच कमी भासत नाही. जय पराजय यांचा विचार न करता एकाएकी लढत देतात, एकटे निवडून येतात. पुण्यात एकच नगरसेवक लागला, पण भाजपाच्या 119 नगरसेवकांना आता मिरचीच्या खळ्यावर उभे करणार आहे. ठाकरे नावात दम आहे. म्हणूनच घटनासुद्धा पटकथा लिहिल्याप्रमाणे घडत आहेत. सत्ता काढून घेत भाजपाने आपलीच जन्मकुंडली लिहिली आहे. आता यामध्ये दोष कोणाचा? मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.